अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 41. साई कृपा अनुग्रह दानम म्हणजेच साईंचे वांद्र्याच्या अल्ली मोहम्मदवर कृपा आणि डहाणूच्या बाळासाहेब देवांवर अनुग्रह करणे, कृपा करणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. साईबाबांच्या कथांचा हाच महिमा की त्या ऐकण्याकरता कधी उत्तेजन द्यावे लागत नाही. श्रोतेच मागचे अनुसंधान लक्षात ठेवून ऐकण्यासाठी अतिदक्ष असतात. कथारूपी अमृत पिण्यासाठी जेथे श्रोतेच म्हणजे ऐकणारेच जागृत असतात, तेथे लक्ष देण्यासाठी प्रार्थना करण्याची गरज काय. त्यांचे मन आधीच एकाग्र झालेले असते. आपल्या गुरूंचा महिमा गाण्याने व ऐकल्याने चित्तवृत्ती निर्मळ होईल आणि त्यांचे स्थिर ध्यानासह नामस्मरण केले असता सर्वश्रेष्ठ सुख देणारे त्यांचे रूप प्रगट होईल. मागच्या अध्यायात एका व्रताच्या उद्यापनाची सर्व विधींसह यथास्थित समाप्ती कशी झाली ते साईबाबांच्या प्रत्यक्ष हजेरीच्या खुणेसह सांगितले. 40व्या अध्यायात तसेच आता साईंची मातीची तसबीर अचानक कशी आली आणि तिने वेळेवर इच्छा कशी पुरवली ते ऐका. एका होळीच्या सणाच्या दिवशी लेखक म्हणतायत हेमाडपंत त्यांच्या अनुभवाने की मी आज येतो, मला जेवायला घाल असे स्वप्नात सांगून साईबाबांनी लेखकाच्या मनाची इच्छा पुरवली. ही कथा पूर्वीच सविस्तरपणे सांगितली आहे, परंतु ती मूर्ती म्हणजे ती प्रतिमा, तो फोटो अगदी वेळेवर कशी आली, ती तसबीर, हा कसा चमत्कार काय घडला ते आज लक्षपूर्वक ऐकावे. अली मोहम्मद हकीकत सांगू लागला लेखकाला त्या फोटोची, आणि ती अत्यंत आश्चर्यकारक हकीकत वाटली. नाहीतरी बाबांची ती अतिमनोरंजक अशी विशद केलेली एक लीलाच होती ना. याच अल्ली मोहम्मदाने होळीच्या दिवशी आम्ही दुपारी जेवायला बसायच्या ऐनवेळी येऊन मला आनंदित केले होते. ही तर पूर्वीच्या कथेची जुळणी झाली. आता श्रोत्यांनी सावधानपूर्वक पुढील वर्णन ऐकावे. साईंचे चरित्र पापमुक्त करणारे पावन असते. ती ही कथा गोडीने पूर्ण भरलेली आहे. श्रोते आधीच एकाग्रचित्त असलेले आहेत. वक्ता साईचरणी आसक्त आहे आणि साईंचे चरित्र अगाध आहे. अगाध आहे म्हणजे न संपणारे आहे, मोठे आहे. साईबाबा म्हणजे परोपकाराची साक्षात मूर्तीच आहेत. म्हणजे ते दुसऱ्यांवर नेहमी दया करतात. ते सदा सर्वदा आपला देह परोपकाराकरता झिजवत असतात. त्यांनी स्वतःला कोणाशीही शत्रुत्व नसण्याच्या स्थितीला आणि संपूर्णपणे सत्कर्मे करण्याच्या कामाला सदा सर्वदा वाहून घेतलेले आहे. बऱ्या वाईट कसल्याही परिस्थितीत देहाची देहकर्मे सुटत नसतात, परंतु मनाची वृत्ती प्रेमपूर्वक गुरुचरणांकडे लावा. म्हणजे मग आपल्या भक्ताचा योगक्षेम कंटाळा न करता गुरु कसे चालवित असतात ते गुरुचरणी प्रेम ठेवून आणि अतिउत्तम अनुभव घेऊन पहा. असली स्थिती मागूनही मिळत नसते, पण गुरुचे भजन केल्याने ती प्राप्त होते. जे मोठ्या प्रयत्नांनीही मिळत नाही ते गुरुकृपेच्या बळाने चालत येते. ताठ अभिमान धरून बारकाईने साईंचे निरीक्षण करण्याकरता जे आले तेही आपला अभिमान टाकून दर्शनाच्या सुखाने संतुष्ट होऊन परत गेले. यश, श्री, औदार्य, ज्ञान, शांती आणि वैराग्य या 6 भगवंतांच्या ऐश्वर्यांनी श्री विष्णूप्रमाणे श्री साई गुरु देखील संपूर्णपणे पूर्ण आहेत. अहो, आमचे भाग्य किती थोर की ज्यामुळे विश्वाला चेतना देणारा म्हणजेच खुद्द परमेश्वर हा साई त्याचे अर्चन, पूजन आणि भजन केल्याशिवाय आम्हाला तो दर्शन देतो. म्हणजे हे काही करावं लागत नाही. साईंच्या या साई नावाच्या गुरूच्या किंवा सद्गुरूंच्या
किंवा ईश्वराच्या साठी आपल्याला अर्चन, पूजन, भजन असं काही करण्याची गरज पडत नाही. याशिवाय तो आपल्याला दर्शन देतो. लोक म्हणतात की देव भक्तीपाशी असतो आणि आम्हाजवळ तर भक्ती मुळीच नाही, म्हणजे आम्ही काही भक्ती एवढे करणारे नाहीत. परंतु हा साई महान थोर आहे. दीनांसाठी म्हणजे गरिबांसाठी त्याचा स्वभाव कनवाळू आहे, म्हणजे दयाळू आहे. असो, त्याविषयीची कथा आता अली मोहम्मदच सांगेल. श्रोत्यांनी ती संपूर्णपणे ऐकावी, म्हणजे त्यांना साईंची लीला किती गहन आहे आणि त्यांची शक्ती किती महान आहे हे कळेल. एके दिवशी मुंबईत रस्त्यावर फिरत असताना अली मोहम्मद सांगतोय स्वतःची गोष्ट की मला एक सुंदर चित्र आणि तसबिरे विकणारा, म्हणजे फोटो विकणारा व्यापारी दिसला. संत, महात्मे आणि अवलियांची ती सुंदर नाना तऱ्हेची चित्रे पाहू तरी कोणाकोणाची आहेत असे माझ्या मनाला वाटले. हे अली मोहम्मद सांगतोय लेखकाला त्याच्या अनुभवाबद्दल, की तो फोटो कुठून आला ही गोष्ट सांगतोय तो. म्हणून एक एक करून पाहत असता साईंची ती तसबीर, तो फोटो मनाला आवडली. ती तसबीर, तिची मोहकता सर्वांहून जास्त होती आणि माझी आराध्य दैवताही तीच साईच होती. आधीच मनाला साईंची आवड, त्यात त्यांची मूर्तीही समोर, म्हणजे तो फोटो दिसत होता. स्पष्ट पाहून ती तसबीर, तो फोटो विकत घेण्याची मला घाई झाली आणि त्या तसबिरीची किंमत मी लगेच रोख मोजली, म्हणजे लगेच पैसे दिले आणि विकत घेतली. मग ती तसबीर घरी आणली आणि भिंतीवर टांगून ठेवली. बाबांचे मला भारी प्रेम असल्याने दररोज मी आनंदाने त्यांचे दर्शन घेऊ लागलो. ही जी तसबीर तुम्हाला मी आणून दिली त्याआधी 3 महिन्यांपूर्वी माझ्या जीवाला बरे नसल्याने, म्हणजे जेव्हा मी तुम्हाला 9 वर्षांपूर्वी, लेखकाला तो अली मोहम्मद सांगतोय की जेव्हा तुमच्या घरी तुम्ही सगळे होळीला जेवायला बसलेले असताना मी तुम्हाला आणून दिली अचानक, तर तीच ही तसबीर आहे. पण ही तसबीर तुमच्याकडे ज्या दिवशी आणली मी, त्याच्या आधी 3 महिने मला, म्हणजे अली मोहम्मद स्वतःबद्दल सांगतोय की त्याला जीवाला त्याच्या बरे नव्हतं. त्यामुळे मी माझ्या मेहुण्याच्या संगतीने त्याच्याकडे राहिलेलो होतो, म्हणजे मेहुण्याच्या घरी राहत होता. माझ्या मेहुण्याचे नाव नूर मोहम्मद पीरभॉय आहे. पीरभॉय हे आडनाव. माझा पाय सुजल्यामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया केलेली होती, ऑपरेशन झालेलं होतं. असा आजारी असल्याने 3 महिने मी त्याच्याकडेच राहिलो होतो आणि या 3 महिन्यात माझ्या घरी मुक्कामाला कोणीच नव्हतं, म्हणजे माझं घर बंद होतं. प्रसिद्ध बाबा अब्दुल रहमान, मौलाना साब मोहम्मद हुसेन, साईबाबा आणि ताजुद्दीन बाबा यांच्या चित्रांनी ती जागा मात्र सोडलेली नव्हती. या सर्वांची आणि अशाच इतरांची मनोहर छायाचित्रे, फोटो माझ्या भिंतीवर माझ्या घरात होते. परंतु त्यांनाही कालचक्राने सोडले नाही, म्हणजे त्या फोटोंवरही एक विचित्र वेळ आली. इकडे माझी अशी स्थिती असताना चित्रांमागेच 7.5 का बरं लागावी. मनाला वाटते की वस्तू उत्पन्न झाली की तिचा नाश चुकवता येत नसतो. असो, अशी परिस्थिती असताना त्यातूनच साईंचे चित्र कसं काय वाचलं. इतर संतांचे चित्र होते माझ्या घरी भिंतीवर जेव्हा मी घरी नव्हतो तेव्हा, आणि बाकी चित्रांची तर वाट लागली, पण माझंच हे साईंचंच चित्र कसं काय वाचलं हे तर आजपर्यंतही मला कोणी सांगू शकले नाही. याविषयीची समूळ कथा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि साईंची सर्व चराचर वस्तूंशी एकात्मता, म्हणजे हलणाऱ्या आणि न हलणाऱ्या, म्हणजे सजीव आणि निर्जीव अशा सगळ्या वस्तूंशी त्यांचं तादात्म्य, एकात्मता व त्यांची अतर्क्य कुशलता, म्हणजे न समजणारे त्यांच्याकडे असलेले टॅलेंट, स्किल तुम्हाला कळून येईल. संत बाबा अब्दुल रहमान यांचे एक लहान चित्र मोहम्मद हुसेन, ज्यांचे प्रचारातले नाव थारिया होते, यांच्याजवळ होते. त्यांनी त्या चित्राची एक प्रत मला देऊन बरीच वर्ष आधी झाली होती. माझा मेहुणा अब्दुल रहमान बाबांचा अनुयायी होता. अब्दुल रहमान बाबांचा माझा मेहुणा अनुयायी म्हणजे भक्त होता आणि म्हणून, किंवा शिष्य होता, आणि म्हणून ती प्रत मी त्याला दिली. त्या थारिया नावाच्या मोहम्मद हुसेन अब्दुल रहमान यांचं, संत बाबा अब्दुल रहमान यांचं एक चित्र होतं त्यांच्या मोहम्मद हुसेन यांच्याकडे. तर त्यांच्याकडून मिळालं होतं अली मोहम्मदला, आणि अली मोहम्मदने त्याच्या मेहुण्याला दिलं ते.
त्या अब्दुल रहमान बाबांचा फोटो तसबीर, कारण की तो त्यांचा शिष्य होता. त्याच्याकडेही म्हणजे ती तसबीर, तो फोटो त्याच्या टेबलाच्या खणात 8 वर्ष पडून होती ती तसबीर. एकदा सहज ती अचानक दिसल्यावर त्याने ती मुंबईत फोटोग्राफरच्या दुकानात नेली आणि जितके बाबा अब्दुल मोठे तितके मोठे सुंदर चित्र करून घेतले. म्हणजे गुरूंच्या उंची इतकं, हाईट इतकं, फिजिकल त्यांच्या उंची इतकं ते चित्र त्या साईजचं बनवून घेतलं. त्याच्या मनात हेतू हा होता त्या अली मोहम्मदच्या मेहुण्याच्या, की ते अब्दुल बाबांना आपण स्वतःच भेट द्यायला न्यावे, म्हणजे ते प्रसन्न होतील. म्हणजे त्यांचं चित्र आपण, आपल्या गुरूंचं चित्र त्यांनाच मोठ्या साईजमध्ये बनवून द्यावं बा, असं त्याच्या मनात आलं अली मोहम्मदच्या मेहुण्याच्या. त्या मोठ्या चित्राच्या आणखी नकला करून घेतल्या, म्हणजे कॉपीज बनवल्या आणि त्याने आपल्या सर्व आप्तेष्ट मित्रांना वाटल्या. त्यातलीच एक प्रत, म्हणजे एक कॉपी मला दिली होती, म्हणजे अली मोहम्मदला त्याच्या मेहुण्याने दिली होती मोठी. ती मी घरी भिंतीला लावली होती. नंतर एकदा अब्दुल रहमान यांचा दरबार भरला असताना माझा मेहुणा नूर मोहम्मद ती सुंदर तसबीर त्यांना पूज्य भावाने अर्पण करण्यास तयार झाला. ते चित्र पाहताच आणि त्याचा हेतू जाणून अब्दुल रहमान अत्यंत रागावले याच्या मेहुण्यावर, अली मोहम्मदच्या, आणि त्याला मारायला उठले आणि त्याचा अपमान करून त्याला तेथून घालवून दिले. त्यामुळे नूर मोहम्मद, हा जो अली मोहम्मदचा मेहुणा होता, तो नूर मोहम्मद दुःखी झाला, ज्याने फोटो मोठे बनवले होते आणि दिले होते गुरूंना एक, आणि त्याला मोठी काळजी उत्पन्न झाली. नंतर अगदी हीनदीन होऊन उदास आणि निराश झालेल्या मनाने पैशापरी पैसाही जाऊन गुरुकृपेत विघ्न उद्भवले. आजपर्यंत गुरुची कृपा संपादिली, म्हणजे कृपा प्राप्त केली होती, पण आता त्यांच्या रागाला मी कारण झालो असं त्याच्या मनात आलं. असं म्हणून शंकित मन झाल्याने ती चित्रे, म्हणजे ते फोटो पाण्यात विसर्जित करण्यास त्याने सुरुवात केली. तो आणखीन म्हणाला, अली मोहम्मदचा मेहुणा नूर मोहम्मद पुढे म्हणाला की आता या सगळ्या संतांच्या तसबिरी कधीच घरात ठेवण्याच्या कामाच्या नाहीत. त्यांच्यामुळेच मी माझ्या गुरुच्या प्रेमाला मुकलो. उगाच हा रिकामा धंदा कशाला बरं करावा. ज्या चित्राच्या पायी माझा गुरु नाराज होऊन माझे कधीतरी नुकसान करेल ते माझ्या काय कामाचे. ही सुद्धा एक प्रकारची मूर्तीपूजाच आहे, कारण मुस्लिम धर्मात निराकार परमेश्वराची पूजा म्हणजे प्रार्थना केली जाते, मानलं जातं. त्यामुळे मूर्ती प्रत्यक्ष किंवा चित्र, फोटो यांचीसुद्धा पूजा करण्यास किंवा प्रार्थना करण्यास, आराध्य म्हणून मानण्यास अनुमती नसते त्यांच्या नियमांनुसार. त्यामुळे ज्या चित्राच्या पायी माझा गुरु नाराज होऊन माझे कधीतरी नुकसान करील ते चित्र माझ्या काय कामाचे, ही सुद्धा एक प्रकारची मूर्तीपूजाच आहे, जी माझ्या गुरुला आवडत नाही तर त्यांना नाराज ठेवून हे चित्र कशाला त्यांचे ठेवायचे. ही चित्रे मिळवायला बराच पैसा खर्च झाला, परंतु त्यांना आता पाण्यात सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नंतर माझा मेहुणा असा विचार करून ती तसबीर, म्हणजे तो फोटो घेऊन कोणी मागितली तरी ती न देता स्वतःबरोबर घेऊन पाण्यात विसर्जन करण्यासाठी धक्क्यावर गेला, म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर गेला. तो थेट अपोलो बंदरावर गेला. भाड्याची एक बोट ठरवली आणि जावेल तितके आत समुद्रात जाऊन ती तसबीर समुद्रात बुडवली. मग तो तिथेच थांबला नाही, तर वांद्रे येथेही त्याचीच सुरुवात त्याने केली. सर्व आप्तेष्ट मित्रांना विनवून मित्रांना त्याने जे फोटो दिले होते गुरूंचे, ते सगळे फोटो कॉपीज परत मागवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला की बाबा अब्दुल आता रागावले आहेत. त्यांनी आपले फोटो परत द्यावे, ते पाण्यात सोडून दिले पाहिजेत ते फोटो, असं तो सगळ्यांना म्हणाला त्या मित्रांना. माझ्याकडून सुद्धा दिलेली प्रत, म्हणजे कॉपी मागून घेतली त्याने. माझ्या भावाची आणि बहिणीचीही प्रत हस्तगत केली आणि अशा प्रकारे सगळ्या 6 प्रती मिळवल्या ज्या त्याने वाटलेल्या होत्या. मग त्या 6ही प्रती, त्या कॉपीज घेऊन तो वांद्रे, म्हणजे बांद्रा शहरी समुद्रावर जेथे जमीन संपून पाणी लागते, समुद्र लागतो, तेथे रागारागाने जाऊन पोहोचला. एका कोळ्याला बोलवून ती सर्व चित्रे त्यावेळी त्याच्या ताब्यात देऊन समुद्राच्या पाण्यात सोडून दिली. मीही तेव्हा त्याच्या घरी
त्याच्या घरामध्ये, त्याच्या नूर मोहम्मद या मेहुण्याच्या घरामध्ये अली मोहम्मद सांगतोय त्याची गोष्ट, की मी त्याच्या घरी ज्याने हे बुडवले सगळे फोटो, आधी वाटले आणि गुरु चिडला म्हणून पाण्यात बुडवून टाकले, तर त्याच्या घरी दुःखाने मी पिडलेलो होतो, कारण माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं, असं अली मोहम्मद सांगतोय. मलाही त्याने तसाच उपदेश केला की या प्रतीच संकटे आणत आहेत, त्या सर्व गोळा करून जेव्हा तू समुद्रात विसर्जन करशील तेव्हाच तुझ्या रोगाचे निश्चितपणे निरसन होईल. हे ऐकून मीही माझ्या कारभाऱ्याला, म्हणजे त्याच्या अली मोहम्मदकडे जो काम करणार आहे त्याला बोलवून घेतले आणि त्याच्या हाती घराच्या किल्ल्या देऊन, जे घर बंद होतं अली मोहम्मदचं, त्या सगळ्या संतांच्या तसबिरी घरातून मागवून घेतल्या आणि मेहुण्यावर त्यांची व्यवस्था सोपवली की काय करायचं कर बुवा. त्याने आपला माळी बोलवला आणि त्याच्याकडून त्या लगेच चिंबाईच्या देवळाजवळ समुद्राच्या पाण्यात बुडवल्या. सगळ्या तसबिरी ज्या अली मोहम्मदच्या घरी होत्या त्या नूर मोहम्मद या त्याच्या मेहुण्याने बुडवल्या त्याच्या मायाच्या हातून. पुढे 2 महिने गेल्यावर, माझ्या जीवाला आराम पडल्यावर, म्हणजे अली मोहम्मदचं ऑपरेशन झाल्यानंतर आराम झाल्यानंतर 2 महिन्यांनी, मी आपल्या बिऱ्हाडी म्हणजे घरी परत गेलो. तो अति आश्चर्य पावलो. मला तेव्हा आश्चर्य वाटलं. तुम्हाला जी मी तसबीर दिली, म्हणजे लेखकाला हेमाडपंतांना होळीच्या दिवशी साईंची जी तसबीर, जो फोटो दिला, ती पूर्वीप्रमाणेच दारासमोर भिंतीवर तशीच टांगलेली पाहून माझ्या मनाला मोठे आश्चर्य वाटले. सगळी चित्रे कारभाऱ्याने आणली, पण हीच तसबीर कशी राहून गेली? म्हणजे हाच फोटो त्यांनी कसं काय नाही घेतला नूर मोहम्मदकडे द्यायला, बाकीचे सगळे घेऊन घेतले आणि ही दारावर अशीच टांगलेली राहिली समोरच. घाईघाईने ती मी काढली आणि कपाटात लपवून ठेवली. माझ्या मनात शंका आली की मेहुण्याच्या म्हणजे नूर मोहम्मदच्या दृष्टीला ती पडली, तो फोटो पडला, तर तो त्या तसबिरीचं ताबडतोब पाण्यात बुडवण्यासाठी घेऊन जाईल. मी ती तसबीर, साईंचा फोटो, घरात ठेवू शकत नव्हतो, कारण ती माझ्या मेहुण्याने पाहिली तर तो ती तसबीर स्वतःच्या हाताने पाण्यात विसर्जन करण्यासाठी नेईल आणि ती तर कोणा अभक्ताला निसंकोचपणे देणे मला जमणार नाही, म्हणजे कोणालाही देऊन चालणार नाही, जो भक्त आहे त्यालाच द्यायला पाहिजे, तरच तो फोटो व्यवस्थित राहील बुवा, काळजी घेतली जाईल, असं अली मोहम्मदला तेव्हा वाटलं. अशा प्रकारे नीट विचार केल्याशिवाय कोणाला ती देऊन टाकली आणि तिची नीट जोपासना झाली नाही तर मनाला सदा अस्वस्थता वाटेल, म्हणजे मनाला चांगलं वाटणार नाही, मन चिंतेत राहील की फोटोचं काय झालं असेल, कसं झालं असेल असं. तरी जेथेही सुरक्षित राहील, हा फोटो सुरक्षित राहील साईंचा, असे योग्य ठिकाण पाहावे आणि जो आपल्या घरी ही तसबीर व्यवस्थित ठेवेल त्याच्या हवाली ती करावी, असा मनाला पेच पडला. असा असताना जणू काय साईबाबांनीच मनाला चांगला विचार सुचवला की आता मौलानाच्या दरबारी जावे. एक जो त्यांचा साधू असेल, धार्मिक गुरु, त्याच्या दरबारी जावे. अली मोहम्मदच्या मनात असं आलं आणि ही गोष्ट इस्मूला कळवावी. मग मी तसाच घाईने पीर मौलानांच्या दरबारी गेलो आणि मुजावर इस्मू याला सर्व हकीकत, ही गोष्ट सांगितली फोटोची, आणि एकांतात अत्यंत आदराने ती गोष्ट हकीकत सांगितली. आमच्या दोघांचाही निर्णय झाला, त्या मौलानाचा आणि अली मोहम्मदचा, की आपल्याजवळच ती सुरक्षित राहील, म्हणजे लेखकाकडे, हेमाडपंतांकडे. म्हणून त्या दिवशीच आम्ही दोघांनी मनाचा निश्चय केला की ही समर्थ साईंची छबी आपल्या येथेच, म्हणजे तुमच्या घरीच, लेखकाला सांगतोय अली मोहम्मद, की तुमच्या घरी आपल्या इथेच ठेवली जावी. स्वतः आपल्यालाच ही तसबीर आम्ही अर्पण करावी, की ज्यामुळे ती नीट ठिकाणी पडेल, म्हणजे योग्य ठिकाणी राहील व्यवस्थित. तेव्हा त्या केलेल्या निश्चयाप्रमाणे ती मूर्ती आम्ही आपल्याला आदरपूर्वक दिली आणि आपली जेवणाची तयारी होती म्हणून तसाच मी त्या दिवशी, होळीच्या दिवशी, तसबीर देऊन लगेच परत आलो. ही लांब कथा ऐकायला तुम्हाला तेव्हा वेळ नव्हता, पुढे सावकाश ती सांगू असा हेतू मी मनात धरला होता आणि मी परत आलो. आज उद्या करता करता संबंध 9 वर्ष भरल्यावर आज आपली ही एकमेकांची अवचित, म्हणजे अचानक भेट झाली रस्त्यात. त्यामुळे ही पूर्वीची सगळी गोष्ट आठवली मला आणि आपणही आपल्या स्वप्नाचे कौतुक सांगितले की तुम्हाला साईंनी सांगितलं होतं होळीच्या दिवशी. तेव्हा मागच्या अध्यायातच तुम्ही लिहिलेलं आहे लेखकाने की होळीच्या दिवशी सकाळी साईं स्वप्नात आले हेमाडपंतांच्या आणि म्हटलं की मी आज तुझ्या घरी जेवायला येतोय.
तर तर ते तुमच्या स्वप्नाचं कौतुक तुम्ही सांगितलं म्हणून या अपूर्व कथेचा संबंध जुळला. खरोखरीच बाबांची लीला अद्भुत नाही का? आता एक दुसरी कथा की ज्यात साई आपल्या प्रेमळ भक्तांना प्रेमपूर्वक कसे वागवत ते सावधान चित्ताने ऐका. ज्यांना परमार्थाची खरी गोडी असते ते साईंना फार आवडत असतात. त्यांच्या सर्व अडचणी दूर करून त्यांना ते स्वानंदाची प्राप्ती करवून देतात. याबद्दलचा एक गोड अनुभव बाळासाहेब देवांचा आहे. देव हे आडनाव. बाबांनी त्यांचा एक पण म्हणजे एक त्यांचा म्हणणं, एक वचन जे त्यांनी घेतलं होतं, शपथ त्याला म्हणतात पण, तो एक पण पुरवून म्हणजे एक वचन किंवा एक शपथ त्यांचं म्हणणं पुरवून म्हणजे ते पूर्ण करून त्यांच्या मनाची म्हणजे त्या बाळासाहेब देव यांच्या मनाची हौस पूर्ण साईंनी केलेली होती आणि त्यांची भक्ती समृद्ध करून दिली होती. दिवसा नोकरी केल्याशिवाय उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नव्हता, परंतु रात्री परमार्थाचे कार्य करण्यासाठी व्यत्यय काय यावा, ज्ञानेश्वरीचे दररोज वाचन करावे अशी त्यांची फार दिवसापासूनची इच्छा होती. परंतु काही ना काही विघ्न येऊन त्यांच्या हातून ते घडत नव्हते. म्हणजे त्यांना ज्ञानेश्वरी रोज नियमित वाचायची होती. दिवसा जॉबमुळे जमत नव्हतं, नोकरीमुळे. रात्री वेळ मिळत असूनसुद्धा होत नव्हतं, ते काही ना काही अडथळे येत होते, असं त्यांचं होत होतं. भगवद्गीतेचा रोज जसा एक अध्याय नेमाने वाचून होत होता तसा ज्ञानेश्वरीचा नेम म्हणजे ज्ञानेश्वरी रोज वाचावी असा नियम अडथळ्याशिवाय होतच नव्हता. इतर ग्रंथ हाती आले तर तेही वाचले जात, म्हणजे बाकीचे ग्रंथ वाचायला घेतले तर ते वाचायला काही व्यत्यय यायचे नाही, ते नियमित वाचले जायचे. परंतु ज्ञानेश्वरीबद्दलचा नेमाचा पक्का हेतू पार पडत नव्हता. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये वाचताना काही ना काही मध्ये मध्ये अडथळे यायचे, ते अर्धवटच राहायचं. मग एकदा 3 महिने रजा घेऊन देव हे जे बाळासाहेब देव आहेत हे शिर्डीला गेले आणि तेथून आपल्या घरी पौंड येथे सुखाने विश्रांती घेण्याकरता गेले. तेथेही इतर कामे झाली, इतर नेमाची पोथी वाचली गेली, परंतु ज्ञानेश्वरीची हौस काही फिटली नाही. तिची जणू काही वेळच आली नव्हती. ज्ञानेश्वरी हातात घेताच काहीतरी संशय मनात उभा राहावा की ज्यामुळे वाचन वरवरच होऊन म्हणजे जरी वाचलं जातंय तरी त्याचा अर्थ समजत नाही आणि वरवरच वाचन होऊन हृदयात प्रेम उत्पन्न होत नसे. म्हणजे ते कनेक्शन, तो आनंद भेटत नव्हता. जीवाच्या तळमळीने केलेला निश्चय सिद्धीला जात नव्हता आणि दररोज 5 ओव्याही नित्यनेमाने वाचणे घडत नव्हते. असं बाळासाहेब देव यांचं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत होत होतं. निदान 5 ओव्या तरी प्रत्येक दिवशी वाचण्याचा मनापासून निश्चय केला, पण त्याही त्यांच्या हातून उल्हासाने नियमित वाचून झाल्या नाहीत. म्हणून मग निश्चय केला की साईच जेव्हा प्रेमाने वाच म्हणतील तेव्हाच गोंधळ घोटाळ्याशिवाय हा उद्योग सुरू करीन. म्हणजे त्यांनी ठरवलं की आता मला साई जेव्हा स्वतः म्हणतील की वाच ही ज्ञानेश्वरी, तेव्हाच मी हे सगळं ज्ञानेश्वरी वाचनाचा खटाटोप पुढे चालवेल, तोपर्यंत मी ज्ञानेश्वरी काही वाचतच नाही, असा त्यांनी निश्चय केला. साईंच्या पायी त्यांचा विश्वास होता म्हणून ते आज्ञा देतील तेव्हाच ज्ञानेश्वरी वाचीन असा निश्चय करून बाळासाहेब देव शांत बसले. असो, मग महोदय पर्व आलं. महोदय पर्व म्हणजे व्यतिपात योग, पौष महिना आणि अमावस्या या तिथी यांचे एकत्र येण्याचा काळ. या काळात पुण्यकृत्य करणाऱ्यास अधिक फळ मिळतं. तर महोदय पर्व आल्यावर इसवी सन 1914 च्या फेब्रुवारी महिन्यात आई, बहीण वगैरे सर्वांना घेऊन गुरुपूजेचे कौतुक पाहण्यासाठी हे बाळासाहेब देव परिवारासहित शिर्डीला आले. तेथे बापूसाहेब जोगांनी त्यांना विचारले की का हो, आताशा आपण दररोज ज्ञानेश्वरी का बरं नाही वाचत? जोगांनी विचारलं. त्यावर बाळासाहेब देवांनी काय उत्तर दिलं ते ऐका. ते म्हणाले जोगांना की मला ज्ञानेश्वरी वाचण्याची मोठी हौस आहे, परंतु ती सिद्धीत जात नाही. आता बाबाच जेव्हा वाचायला सांगतील तेव्हाच मी ती वाचेल. असो, त्यावर जोगांनी युक्ती सांगितली की ज्ञानेश्वरीची पोथी आणून साईबाबांच्या हातात द्यावी आणि त्यांनी ती परत केल्यावर तुम्ही ती वाचावी. त्यावर देव म्हणाले की मला कोणत्याही युक्तीची गरज नाही, बाबांना माझ्या मनातले ठाऊक असते.
मग तेच का माझ्या मनातील हेतू पुरवत नाहीत आणि मला स्पष्टपणे वाच असं म्हणत नाहीत, का नाही म्हणत बुवा ते, असं देव जोगांना सांगतात. पुढे काय होतं, मग समर्थांचे दर्शन घेताना बाळासाहेब देवांनी त्यांना 1 रुपया अर्पण केला दक्षिणा म्हणून. त्यावर साईबाबा म्हणाले की एकच काय 20 आण. त्यानुसार देवांनी 20 रुपये आणून दिले. नंतर रात्री देवांना बाळकराम मानकर भेटले. मग बाळकराम मानकर भेटले असता देवांनी त्यांना त्यांची साई कृपा कशी पावली वगैरे पूर्वीची हकीकत विचारली. त्यावर बालकरामांनी उद्या आरती झाल्यावर ते सर्व तुम्हाला मी सांगेन असं आश्वासन दिलं आणि देव बरं म्हणाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा देव मशिदीत दर्शनाला गेले असता बाबांनी त्यांच्याकडे, म्हणजे बाळासाहेब देव यांच्याकडे, ज्यांना ज्ञानेश्वरी वाचताना अर्थ येत आहेत, त्यांच्याकडे साईबाबांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी 20 रुपये मागितले आणि देवांनी ते मोठ्या सुखासमाधानाने दिले. तेथील भक्तांची गर्दी त्यावेळी पाहून देव आडबाजूला बसून राहिले, म्हणजे एका बाजूला जाऊन बसले गर्दीमध्ये. तेव्हा बाबांनी विचारले की कोठे तो गर्दीत अवघड जागेत जाऊन बसला आहे रे? देवांनी उत्तर दिले की बाबा, हा मी इथे आहे ना. मग बाबांनी विचारले त्याला, 7च रुपये तू का दिलेस? देव म्हणाले की नाही, 20 दिले. बाबांनी विचारले, पैसे कोणाचे? त्यावर देवांनी उत्तर दिले की बाबा, आपलेच पैसे आहेत. त्यानंतर बाबा म्हणाले देवांना की मग तुम्ही दूर पळत का सुटले? यावे, असे जवळ यावे, स्वस्थ चित्ताने जवळ बसावे. आज्ञेप्रमाणे देव मनोभावाने तेथे जवळ जाऊन बसले. नंतर नित्यनेमाप्रमाणे आरती झाली. मंडळी आपापल्या स्थानी परत गेली आणि बालकरामांची भेट झाल्यावर देवांनी आपले पूर्वीचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आता देव विचारतायत बाळकरामांना. नंतर त्यांचा आयुष्यातील पूर्वीचा इतिहास विचारला आणि मानकरांनी तो मूळपासून सांगितला. मानकर म्हणजेच बाळकराम मानकर, ते देव यांना सांगत होते. मग देव त्यांना म्हणाले की बाबांनी तुम्हाला उपासनेला कसे लावले, ब्रह्मचिंतन कसे करावे हे समजावून सांगितले का? माझी जिज्ञासा पूर्ण करा ना, असं देव म्हणाले बाळकराम मानकरांना. देवांची अशी विनंती ऐकून त्यांची जिज्ञासा पुरवण्यासाठी बाळकराम उत्तर द्यायला सुरुवात करणार की त्यांना साईंनी कसं काय उपदेश केला वगैरे, ज्ञान दिलं वगैरे. तोच देवांना बाबांनीच बोलावणे पाठवले. मशिदीतून साईबाबांचा निरोप आला. साईबाबा कसे धूर्त आहेत बघा. त्यांनी चंद्रूला देवांना बोलावून आणण्यास पाठवले आणि देवसुद्धा एका क्षणाचाही विलंब, उशीर न करता श्री साईंना भेटायला आले. पुढे काय झालं तर त्यावेळी दुपारचे 3 प्रहर झालेले होते, म्हणजे दुपारचे 4 वाजलेले होते. मशिदीच्या आवाराच्या, म्हणजे मशीद परिसराच्या भिंतीवर दोन्ही हात टेकून उभे असलेले श्री साई देवांना समोरच दिसले. जवळ जाताच देवांनी साईंना नमस्कार केला. बाबांनी त्यांना विचारले की, साईबाबा विचारतायत देव यांना, बाळासाहेब देव यांना, की कोणाशी तुम्ही काय बोलत होतात? देवांनी उत्तर दिलं की काकासाहेब दीक्षितांच्या माडीवर बाळकराम मानकरांच्या संगतीत आपलीच कीर्ती ऐकत होतो. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर कशी कृपा केली हे मी ऐकण्यात तल्लीन झालो होतो, असं हे देव साईंना उत्तर देऊन म्हणाले. पुढे काय झालं, मग बाबांनी देवांना 25 रुपये आणखी आणण्यास आज्ञा केली आणि देवांनी ते लगेच आणून अर्पण केले. 25 रुपये. मग साईबाबा विचारतात की किती आणलेस? बाबांनी विचारले. देव त्यांना म्हणाले की 25 आणलेत. बाबा म्हणाले, चल ये बैस. मग बाबांबरोबर देव मशिदीत गेले. बाबा खांबापाशी बसले. मशिदीत त्यावेळी दुसरं कोणीच नव्हतं, फक्त साईबाबा आणि देव हे दोघं होते. बाबा म्हणाले की मला नकळत तू माझी चिंधी
चोरली आहेस. चिंधी म्हणजे जुन्या फाटक्या वस्त्राचा, कपड्याचा लांब रुंद अरुंद तुकडा, असा पट्टीसारखा भाग चिंधी. तर ती तू चोरलीस माझी चिंधी, मला न सांगता, मला न कळत. मला चिंधी ठाऊक नाही असं देव साईंना शपथेवर सांगू लागले की मला काही माहिती नाही चिंधीचं. त्यावर साईबाबा म्हणाले की येथेच कुठेतरी पहा, शोध, येथे कोठे आहे चिंधी. देव म्हणाले. तसे बाबा उठले आणि म्हणाले, तू शोध, चोरी करण्याची बुद्धी फार वाईट असते. कोण्या कार्ट्याने ती नेली, बघ बघ, ती येथेच असली पाहिजे. हे ऐकून देवांनी आणखी शोधली मशिदीमध्ये, तरीही त्यांना तिथे ती चिंधी दिसली नाही. साई म्हणाले देवांना की तू शोध, चोरी करण्याची बुद्धी फार वाईट असते. कोण्या कार्ट्याने ती नेली चिंधी, बघ बघ, ती येथेच असली पाहिजे. हे ऐकून देवांनी आणखी शोधले, तरीही मशिदीत त्यांना ती चिंधी दिसली नाही. मग कपाळाला आठ्या घालून इकडे तिकडे पाहून, देवांकडे रागाने पाहून साई त्यांच्यावर खवळले आणि साई म्हणाले देवांना की तूच लबाड आहेस. तुझ्याशिवाय यावेळी येथे चिंधी चोरायला कोण बरं येईल? तुलाच मी चोर समजतो. येथे येतोस ते काय चोऱ्या करण्यासाठी? काळ्याचे पांढरे केस झाले तरी तुझी खोड जरासुद्धा जात नाही. तुला मी कुऱ्हाडीने हाणीन, तुला कापीन, ठार मारीन. जाशील कोठे माझ्या हातून, तेथे सुद्धा येऊन मी तुला मारीन. घरून शिर्डीस येतोस ते काय चोऱ्या करायला? हे घे आपले रुपये परत आणि माझी चिंधी आणून दे. साईबाबा क्रोधाने लाल झाले. आईबापांचा उद्धार केला. शिव्या शापांचा पाऊस पडला आणि त्यांच्या अंगाची संतापाने आग आग झाली. अशा प्रकारे साईबाबा रागावलेले पाहून देव कौतुकाने त्यांच्याकडे पाहत आश्चर्यचकित होऊन गप्पच उभे राहिले. देव बाबांच्या अगदी जवळ आणि एकटेच होते. त्यांना वाटले की आता आपल्यावर मार खाण्याची पाळी येणार. कदाचित बाबांचे हे विश्वरूप दर्शन तर नसेल. आणि हा विचार येऊन त्यांच्या मनाला आनंद झाला. साईबाबा आता हातात सटका घेतील आणि रागाने माझ्यावर प्रहार करतील का? एकटाच मी हाती सापडलो आहे. त्यांच्या मनाला येईल तसे ते साई करोत, असा विचार देवांनी केला. परंतु देवांना हे चिंधीचे कोडे काही कळेना. जा, निघून जा इकडे एकीकडे, असे बाबांनी म्हणताच ते देव मशिदीच्या पायरीकडे बाजूला सरकले. चिंधीचा गूढ अर्थ म्हणजे कोड्यासारखा न समजणारा अर्थ जसे देव जाणू शकले नाहीत, तसा मीही ते जाणण्यास समर्थ नाही. साईंची कृपा झाली म्हणजे मी तो अर्थ श्रोत्यांना निवेदन करेन, असं लेखक म्हणतायत. पुढे अर्धा घटका म्हणजे 12 मिनिटं झाल्यावर देव बाबांसमोर बसले. बाबांसमोर आले. शिव्यांची आरडाओरड बाबांची चालूच होती. साईबाबा म्हणाले देवांना की वर का आलास? जा, वाड्यात चालता हो. देवांनी आज्ञा शिरसामान्य केली आणि चरणस्पर्श करून ते वाड्यात परत गेले. घडलेली सर्व हकीकत जशी घडली तशी जोगांना आणि बाळकराम मानकरांना देवांनी सविस्तरपणे वर्णन करून सांगितली. पुढे सबंध 1 घटका म्हणजे अर्धा तास शिव्या शापांचा दणका उडाला. नंतर प्रहरा 2 प्रहरानंतर म्हणजे 4-5 तासांनी पहा, बाबाच साईबाबा लोकांना बोलावू लागले. देवही मग तेथे आले आणि इतर लोकात जाऊन बसले. साईबाबा म्हणू लागले, म्हाताऱ्याच्या जीवाला लागले असेल. तो म्हणत असेल चिंधीची किंमत ती काय, आणि बाबांनी माझ्यावर शिव्या शापांचा भडीमार किती केला. परंतु चिंधी चोरलीच होती म्हणून दुसरा उपायच नव्हता आणि बोलल्याशिवाय राहवतच नव्हते. असो, अल्ला सारे बघेल आणि त्याचे बरे करेल, असं साईबाबा म्हणाले. नंतर क्षमा करण्याचा स्वभाव असलेले साई देव यांना म्हणाले की साईबाबा म्हणतायत की ए भाऊ, दक्षिणा देशील का? देवांनी विचारले, किती आणू? बाबा म्हणाले, चटकन 12 घेऊन ये. देवांजवळ नोटच होती आणि सुटे रुपये मिळेनात म्हणून त्यांनी बाबांना तसे सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, राहू दे, मला नकोत. सकाळी तू 2दा दिलेस, मला त्याची आठवण राहिली नाही. तरीही देवांनी रुपये मिळवले आणि ते बाबांना आणून दिले आणि त्याबरोबरच बाबांच्या पायांना नमस्कारही केला. मग बाबांच्या तोंडून काय शब्द निघाले पहा. साईबाबा म्हणतायत देव यांना, काय रे, तू काय करीत असतोस? देव म्हणाले, काही नाही. असे देवांनी म्हणताच बाबांनी देवांना आज्ञा केली की नेमाने पोथी वाचीत जा, वाड्यात जाऊन बसावे, नित्यनेमाने वाचत जावे. वाचताना सगळ्यांना भक्तिभावाने अर्थही समजावून सांगावा. सबंध भरजरी सुंदर शेला तुला देण्यासाठी मी बसलो असताना चिंध्या चोरायला तू का जातोस? चोरीची ही सवय तुला कशासाठी रे?
असं साईबाबा बोलले. असो, पोथी वाचन करावे असे साईंच्या तोंडचे शब्द ऐकून देवांच्या मनाची खूण त्यांना मिळाली आणि त्यांना ते अत्यंत सुखावले. कारण त्यांच्या मनात होतं की आज जेव्हा साईबाबा म्हणतील वाच, तेव्हाच आपण ज्ञानेश्वरी पोथी वाचावी. बाबांची ती आज्ञा प्रमाण मानून त्या दिवसापासून ज्ञानेश्वरीचे नित्य वाचन आणि निरूपण देव यांनी सुरू केले. निरूपण म्हणजे एक्सप्लेनेशन, लोकांना समजावून सांगतात अर्थ. देव मनात म्हणू लागले की आता मनाप्रमाणे आज्ञा मिळाली, व्रत घेतलेल्या मनाची चिंता फिटली. आता येथून पुढे ज्ञानेश्वरीच्या माझ्या वाचनाला नियमितपणा येईल. आता मला गुरुची आज्ञा झालेली आहे. आता माझ्यावर ज्ञानेश्वर माऊली प्रसन्न झाले आहेत. आजवर जे घडले ते मागे पडले. यापुढे नेमपूर्वक वागणे होईल. माझ्या मनाची खात्री आहे आणि वर साईबाबांच्या आज्ञेचा पुरावा आहे. त्यांच्या आज्ञेच्या प्रभावाने पोथीचे पारायण माझ्याकडून कोणत्याही अडचणीशिवाय पुरे होईल. बाबा, लोटांगण घालून मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे. या लेकराला आपण पदरात घ्या आणि माझ्याकडून वाचन करवून घ्या. चिंधी कोणती ते ध्यानात आले. बाळकरामांना जे विचारले त्याच चिंध्या आणि ते बाबांना आवडले नाही. म्हणजे बाळकराम मानकर यांना देव हे जे विचारत होते की तुम्हाला कसा अनुग्रह दिला, ज्ञान उपदेश कसा केला साईंनी, साधनेला कसं लावलं साईंनी तुम्हाला, तर तुमचा अनुभव सांगा. तर हे असं विचारणं इकडे तिकडे, यात चिंध्या आहेत बुवा. तर हे बाबांना आवडलं नाही. म्हणूनच त्यांना राग आला. तुम्हाला उपासनेला कसे लावले, परब्रह्माचे ध्यान कसे शिकवले म्हणून बाळकरामांना विचारले. ते बाबांना आवडले नाही. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर स्वतः द्यायला तत्पर असताना परस्पर दुसऱ्याकडे चौकशा कशाला कराव्यात. म्हणूनच मला साईंनी अतिशय छळले. छळले हा शब्द जास्त धीट आहे. ज्याचे भक्तांसाठी प्रेम नेहमी उतू जात असते त्याला भक्ताचा छळ करणे स्वप्नातही वाटणार नाही. तेव्हा छळणे हे क्रियापद इथे योग्य नव्हे. बाबांनी मला छळले नाही तर शिकवले. तुझ्या मनात जे जे उद्भवेल, जे जे प्रश्न येतील ते मी स्वतःच पुरवले पाहिजे. दुसरीकडून चोरलेले चिंध्यांसारखे ज्ञान तुझ्या कामास येणार नाही, असंच साई जणू सांगत होते. हे देव यांना नंतर समजलं. पुढे साईबाबा बाहेरून रागावलेले दिसले तरी आतून ते सदा आनंदित असे होते, आनंदित असत. बाहेरून संतापलेले दिसले तरी मनाने ते आनंदाने संतुष्ट असत. बाहेरून क्रोधाचा लौकिकरित्या आविष्कार म्हणजे दाखवणं आणि आतून परम आनंदाचा मोठेपणा असणाऱ्या साईंच्या लीलेच्या वैभवाचे वर्णन करण्यास महाभाग्यच हवे. आपले हित साधायची म्हणजे आपल्याला जे योग्य आहे, कल्याणकारी आहे असं घडवून आणणं, ज्याच्या मनात तीव्र इच्छा असेल हित साधण्याची स्वतःची, त्याची दृष्टी आपले हित साधण्याकडे तत्पर असल्याने त्याला शिव्या म्हणजे फुलांच्या लाखोल्याच वाटतील. साईंचे शब्द बाबांच्या कानाला तिखट लागणारे आणि अश्लील शब्द ऐकून देवांचे मन डळमळले नाही. बाबांचे जे शब्द होते, राग होता, ते ऐकून देव यांना तेव्हा वाईट वाटलं नाही. त्यांच्या पोटी प्रेमाचे गाढे भरते आल्याने त्यांना ते शब्द म्हणजे फुलांचा माराच वाटले. गायीची कास दुधाने भरलेली असते, परंतु त्यातील दूध भाग्यवानालाच मिळते. गोचड्या म्हणजे बारीक जे कीटक भुणभुणतात ते कासेपाशीच राहतात, म्हणजे गायीच्या स्तनांजवळच राहतात. असं जरी असलं परंतु त्या गोचड्यांच्या नशिबात फक्त रक्तच असतं. ते रक्तच पितात गायीचं, ते दूध नाही पिऊ शकत. त्यांच्या नशिबात दूध नाही. ते बेडकांना कमळाच्या तळाचा शेजार असतो, तर भुंगा वर कमळातील मध लुटत असतो. दुर्दैवी बेडकांना चिखलाचेच जेवण असते, तर भुंग्यांच्या भाग्याला अंत नसतो. साईबाबा म्हणतात की तुम्ही भाग्यवान आहात. आपली एकमेकांशी भेट झाली आहे. वाटेल ते विचारून शंकेचे समाधान करून घ्या. देव म्हणतात त्यांच्या अनुभवाने की माझा पोथीचा हट्ट होता की बाबा तोंडाने वाच मला असे म्हणून मला म्हणणार नाही तोवर मी काही ज्ञानेश्वरी उघडणार नाही. परंतु तो बाबांनी हातोहात पुरवला तो हट्ट. म्हणजे साई स्वतः म्हणाले की वाच पोथी, नियमित वाच आणि निरूपण कर, म्हणजे इतरांना सांग. माऊली लाड कसे करते, आपल्या बालकाचे कोड म्हणजे हट्ट कसे पुरवते, याचा गोड अनुभव असलेली भक्तीची जोड देणारी ही कथा आहे. देव म्हणतात की बाबा वाच म्हणूनच नाही थांबले, तर वर्ष उलटले नाही तोच
बाबांनी स्वप्नात येऊन मला दर्शन दिले आणि माझी चौकशी केली. ते ऐका. इसवी सन 1914च्या एप्रिल महिन्याची 2 तारीख होती. वार गुरुवार होता. सकाळ उजाडताच मला स्वप्नाचा अनुग्रह झाला असं देव सांगतायत. समर्थ साई स्वप्नात आले आणि माडीवर माझ्याजवळ बसले. मला साईंनी विचारले की पोथी नीट समजते का? मी नाही समजत असं सांगितलं. पुढे आणखी तसाच प्रश्न साईंनी केला की मग ती केव्हा समजणार पोथी? माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी काय उत्तर दिले ते ऐका. मी साईंना स्वप्नात म्हणालो की आपली कृपा झाल्याशिवाय पोथी वाचणं म्हणजे नुसते कष्ट आहेत आणि ती समजणे तर त्याहूनही कठीण आहे. बाबा, मी हे साफ सांगतो. त्यावर साईबाबा म्हणाले की पोथी वाचताना तुम्ही फार घाई करता देव. माझ्या देखत म्हणजे माझ्यासमोर बसा आणि माझ्याजवळ बसूनही वाचा पाहू असं साई म्हणाले. मी विचारलं काय वाचू? तर बाबांनी अध्यात्माचा 9वा अध्याय, ज्ञानेश्वरीचा अध्यात्मावर असलेला 9वा अध्याय वाचण्याची आज्ञा दिली. देव पोथी आणण्यासाठी गेले स्वप्नामध्ये. तोच लगेच देव यांना जाग आली. त्या स्वप्नातून ते जागे झाले. जागे झाल्यावर आपली स्वप्नातील अवस्था आठवून देवांच्या मनाला काय वाटले असेल याची श्रोत्यांनीच कल्पना करावी. वर्षभर वाट पाहून बाळ म्हणजे बाबांचे बाळ, श्रीदेव स्वतःच बाबांचे बाळ म्हणवत आणि शिवाय लोकात ते बाळासाहेब या टोपण नावाने प्रसिद्ध होते. म्हणजेच देव किंवा बाळासाहेब देव हे वर्षभर वाट पाहून म्हणजे रोज वाचन करून आज्ञा दिल्यानंतर दिलेली आज्ञा पाळतो का? दिलेला धडा नित्य गिरवतो का? कोठे काही कारणाने चुकत तर नाही ना? हे सतत कोण बरं पाहिल? पोथी वाचणाऱ्याने कोठे दक्ष असावे म्हणजे कोठे नियमांकडे लक्ष द्यावे आणि कोठे विशेष लक्ष ठेवावे याची साई माऊली शिवाय प्रत्यक्ष कोण बरं खात्री पटविल? अशी साई समर्थांची लीला, असा स्वानंदाचा सोहळा भक्तांनी असंख्य वेळा भोगलेला मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे असं लेखक हेमाडपंत म्हणतायत. श्रोते मंडळींनो, आता आपण गुरूंच्या चरणकमली लीन होऊया आणि पुढे यथावकाश पुढच्या अध्यायाची नाविन्यता म्हणजे नवीनपणा ऐकूया. श्री समर्थांचे चरण, साई समर्थांचे चरण आठवून मी हेमाडपंत लेखक सद्भावाने तेथे लोटांगण घालतो आणि म्हणजे नमस्कार करतो आणि त्यांना भावपूर्वक शरण जातो. कारण त्यामुळे संसारातील सगळ्या दुःखांपासून सुटका होत असते. हेमाडपंतांचे साईच प्रपंचातील स्वार्थ आहेत. प्रपंच म्हणजे 5 तत्वांचा बनलेला संसार प्रपंच. तर या संसारात जर स्वार्थ साधायचा आहे कोणाला तर हे साईच आहेत. साईच अत्यंत श्रेष्ठ सुख देणारा परमार्थ आहेत. म्हणजे ते फक्त प्रपंचातला संसारातला स्वार्थ नाही आहे, तर ते सुख देणारं, आनंद देणारं परमार्थसुद्धा आहे. परमार्थ म्हणजे अध्यात्म किंवा ईश्वर सेवा किंवा ईश्वर चिंतन किंवा इतरांची सेवा. तर हे जे सुख आहे ते सुद्धा ते अत्यंत श्रेष्ठ सुख देणारा परमार्थसुद्धा साईच आहेत आणि साईच त्याला कृतार्थ करतील अशी त्याची निश्चित भावना आहे असं लेखक सांगताय. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा साई कृपा अनुग्रह दानम म्हणजे साईंच्या कृपेचा आणि अनुग्रह दान म्हणजे त्यांच्या दयेचं दान यावर असलेला या नावाचा साई कृपा अनुग्रह दानम या नावाचा हा 41वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील येणाऱ्या नवीन अध्यायांसाठी आणि इतर स्तोत्र, आरत्या यांचा अर्थ आणि इतर धार्मिक ग्रंथ, मराठीतले प्रचलित ग्रंथ, त्यांचे व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी त्यांची पूर्वसूचना मिळण्यासाठी जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा लगेच त्याचा मेसेज येण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन्सला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही नक्की कळवा. तुमच्या काही सूचना असतील, काही सल्ले असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये खाली लिहून तुमचा अभिप्राय नोंदवू शकतात. तुम्हाला काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या आप्त स्वकीयांना, मित्रपरिवाराला शेअर करा. कारण शेअरिंग इज केअरिंग. हॅपी गुड रीडिंग.